दोन बॅटर आपण पाहू शकाल सोलेगाव संघाच्या वतीनं, मल्हार मॉन्स्टर सोलेगाव संघाच्या वतीनं कल्याण डोंबिवली परिसरातून, ज्या शहराला सांस्कृतिक शहर असं म्हटलं जातं, आपल्या मराठी सिनेसृष्टीतील, मराठी सिने विश्वातील अनेक कलाकार, अनेक स्टार त्या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये राहतात. खऱ्या अर्थाने आपण पाहता या डोंबिवली, कल्याण डोंबिवली परिसर शहरातील हे सोलेगाव. नवीन बॅटर आपण पाहताय, सलामीचे बॅटर विक्रांत, दुसऱ्या बाजूला अक्षय तायडे. विक्रांत मागच्या सामन्यातील हिरो आणि अक्षय अशी सलामीचे दोन बॅटर आपण पाहू शकाल. सलामीचा गोलंदाज P1चं षटक हात आलतोय. प्रणव तुर्भे गावानं नेहमीच आमच्या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्व परिसरामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये प्रभाव टाकलेला आहे आपल्या नावाचा, आपल्या गावाचा आणि आपल्या खेळाचा. तुर्भे विपक्ष सोलेगाव. P1चं षटक, पहिला चेंडू हाताळेल प्रणव. पहिला बॉल, फुटवरचा वापर, संधी आहे P1च्या षटकामध्ये. लॉंग ऑफ रिजन मध्ये पहिला झेल गोल्डन डकचा शिकार ठरतोय. मागच्या सामन्यातील हिरो विक्रांत याला परतवलेला आहे इंटू द डगआउट मध्ये. भोपळा न फोडता 0 या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन. नवीन बॅटर राहुल चौधरी, वन डाऊनच्या रूपाने आला बॅटर. बघूया 0 आकड्यावर पहिलं विकेटचं पतन. दडपण आहे, प्रेशर आहे, सुरुवात आहे मी म्हणेन. बघूया एका चांगल्या बॅटरला, एक चांगला बॅटर दिसतोय मला वाटतं तिसऱ्या क्रमांकावर राहुल चौधरी. या प्रेशराईज सिच्युएशन मध्ये चांगला खेळ, नियंत्रण ठेवावं लागेल, आपल्या मनामध्ये एक माइंड गेम खेळावा लागेल. गोलंदाज आहे प्रियांश. प्रणव, पहिलं विकेट P1च्या षटकामध्ये, पहिल्या चेंडूवर पहिला विकेट. धावगती पाहिली तर गतीवर स्वार झालेला आहे हा गोलंदाज. दुसरा बॉल हा फटका आपण पाहू शकाल. चेंडू येत आहे शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. वैयक्तिक फलंदाजीचा अकाउंट ओपन करतोय आणि सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा करतोय 1 या आकड्यावर. 1 गडी बाद 1. पुन्हा एकदा सलामीचा बॅटर मिस्टर अक्षय तायडे. स्ट्राईक एंडला येताना आपण पाहताय. प्रणव, हो हेलिकॉप्टर लँड झाला मिड विकेटच्या सीमारेषे बाहेर. MS धोनीची आठवण करून देणारा हा धडाका फटका मी म्हणेन. इट्स अ मॅक्सिमम. अक्षय तायडे यांच्या बॅट मधून निघाला. बॅटचा फ्लो, ताकद होती फटक्यामध्ये, मनगटाचा वापर होता मी म्हणेन या हेलिकॉप्टर नव्या युगाच्या नव्या क्रिकेटमध्ये. धावसंख्या 7 या आकड्यावर. वैयक्तिक षटकारानं आपलं धावसंख्येचं अकाउंट ओपन करतोय. आता मात्र शफल झाल्यानंतर ऑस्टमच्या बाहेर डिलिव्हर इन पिच लाईन बदलली या गोलंदाजाने. प्रणव यानं टॅलेंटेड असा गोलंदाज आहे, प्रेशर आहे, मात्र आपली गुणवत्ता स्थापित करतोय. डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 लॉस ऑफ 1 विकेट. सोलेगाव 11 सोलेगाव. आता मात्र हा कच्चा फटका जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये, डी झोन मध्ये. 1च धाव. धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावांचा धावफलक. 1 विकेट इंटू द डगआउट मध्ये आपण पाहतोय. सरासरीचं क्रिकेट या P1च्या षटकामध्ये अजूनपर्यंत तरी पाहायला मिळते. 5 चेंडू डिलिव्हर इन पिच करून झालेल्या त्या खेळपट्टीवर आणि 8 धावा धावफलकावर. 1 विकेट. पुन्हा एकदा प्रणव ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर. आता मात्र स्लॉकशिपचा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा संपला खेळ. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. 1 विकेटचा मोबदला आपण पाहतोय. सरासरीचं क्रिकेट, सरासरीची गोलंदाजी मी म्हणेन. जरी षटकार लागला तरी देखील 2 डॉट बॉल टाकलेले आहेत. 1 विकेट मिळवला प्रणव यानं.
नवीन गोलंदाज P1चं षटक मर्यादा 30 यार्डच्या संपलेल्या आहेत. आता मात्र सनमेश वाघमारे बॅटर आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल राहुल चौधरी. दमकम आहे, शर्यष्टी चांगली आहे राहुल. आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला अक्षय तायडे. बघूया सनमेश कशा प्रकारची गोलंदाजी करेल, राहुल कशा प्रकारचा खेळ बॅटर म्हणून खेळेल, एक इनिंग एक्झिक्यूट करेल. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुलचा ताकदवर फटका. मात्र संधी हा आहे आणि संधी गमावली. एक रनिंग झेल पकडण्याची संधी मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि चौकार आदरणीय उदयजी तांडेल आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात. हा चौकार. फटका आपण पाहत आहे. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका. तशाच प्रकारचे फटके, तसा सराव दिसतोय मिस्टर राहुल चौधरी यांचा. एकच धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 लॉस ऑफ 1 विकेट. 13 आकडा आपण पाहतो क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. 13 आकडा, 17 आकडा हे अशुभ आकडे आहेत क्रिकेटच्या पटलावरील. बघूया काय घडेल या आकड्यावर. 13 आकड्यांचं धावफलक आपण पाहतोय. गती परिवर्तित केली ज्याचा मी उल्लेख केला. संधी आहे आणि योगायोग होता. मात्र 13 या आकड्यावर अजून एक विकेट मिळवण्याची संधी. अजून एक झेल सुटला या इनिंग मध्ये. दुसरा झेल. अशा प्रकारच्या चुका आपण वारंवार करू शकत नाही क्रिकेटच्या पटलावर आणि क्रिकेटच्या मैदानावर. 1 ॲड इंटू टोटल धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 लॉस ऑफ 1 विकेट. 14 धावांचं धावफलक. संत खेळ चाललाय. अटॅक करावा लागेल. ओहो, चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा काऊ कॉर्नर रिजन पर्यंत येतोय. हा चेंडू फेकी होते. मिस्टर राहुल सर्वोत्तम असा फिल्डर आहे नवी कृषीतील. आणि एकच धावसंख्या 15व्या आकड्यावर. कौतुक करावं लागेल ॲज अ गोलंदाज म्हणून या गोलंदाजाचं मिस्टर सनमेश याचं देखील नियंत्रण पूर्णपणे पाहिलं तर डावकुरे हाताची एक चांगली गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर डॉट बॉल. नव्या युगाचं नवं क्रिकेट आपण पाहताय. सेफ झोन ज्याला म्हटलं जातं त्या खेळपट्टीचा. आणि अजून एक डॉट बॉल सनमेश याच्या या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. धावसंख्या स्थगित 15 या आकड्यावर. 15 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली गोलंदाजी चालू आहे अजूनपर्यंत तुर्बे संघाच्या गोलंदाजाची. फटका पासलाय. अतिरिक्त प्रेशर, दडपण स्वतः गोलंदाज. आणि यावेळेस मात्र झेल टिपतोय. दुसऱ्या विकेटला डगआउट मध्ये पाठवलेला आहे. दुसऱ्या विकेटचं पतन 15 या आकड्यावर. प्रेशराइज सिच्युएशन आहे. अशा प्रेशराइज सिच्युएशनमध्ये एखाद्या फलंदाजाला मोटिवेट करावं लागेल. चांगली इनिंग खेळावी लागेल. नवीन बॅटर जातो स्ट्राईकवर मिस्टर अक्षय. नवीन गोलंदाज भावेन. संपलाय 2 षटकांचा खेळ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15. 2 विकेट डगआउटमध्ये परतवलेले आहेत. 15 आकड्याचा धावफलक. पहिल्या षटकाचं विश्लेषण गोलंदाजी करता आला प्रणव. 8 धावा खर्च केलं. पॉवर प्ले 1चं षटक. त्याच्यानंतर सनमेश दर्जेदार गोलंदाजी एक्झिक्यूट केली आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी. 7 धावा आणि त्याच्यानंतर 15 धावांचं धावफलक आपण पाहताय. नवीन गोलंदाज ब्रावीन यंग आहे, टॅलेंटेड आहे. या तुर्बे गावाचं क्रिकेटला सध्याच्या घडला आपण पाहताय. गोलंदाजी धुरा सांभाळतोय मिस्टर भावीन. पहिला फटका एक्झिक्यूट केलाय. हाय ताकद आहे. ताकदवर फटका. जसा त्या बॅटवर आदळला. साऊंड क्लिक झाला. पंच टक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका. आणि षटकार येतोय मिस्टर राहुल चौधरी यांच्या बॅटमधून. हा षटकार, हा तडाखा, हा फ्लो मॅक्सिमम.
राहुल चौधरी याचा संघर्ष चालू आहे, परिस्थिती संघर्षाची आहे चोलेगाव क्रिकेट करता आणि एक सन्मानपूर्वक टार्गेट गाठायचं आहे. आता मात्र दडपण, प्रेशर, एक्स्ट्रा दडपण, षटकार लगावल्यानंतर अतिरिक्त लाईन बदलल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हरिंग पिच केल्यानंतर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा. धावसंख्या 22 या आकड्यावर, 22 धावांचं धावफलक अजूनपर्यंत. तिसरं षटक आता मात्र स्टांड बदलला गोलंदाजीचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक तडाखा, ही ताकद आहे. जसा प्लॉट मध्ये आला त्याला स्लॉटच्या बाहेर पाठवला. इट्स अ मॅक्सिमम. बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे. पहिला षटकार लॉंग ऑफ रिजनच्या सीमारेषे बाहेर, त्याच्यानंतर लाईन ट्रॅक बदलली, व्हाईट बॉल, त्याच्यानंतर बिड विकेट काऊ कॉर्नरच्या सीमारेषेच्या क्षेत्राबाहेर पाठवला. त्या बॉलला माइंड गेम आहे क्रिकेटमध्ये. आपण एक चांगली लाईन ट्रॅक टाकावी लागेल. भावीन याला कमबॅक करावा लागेल. धावसंख्या धावफलकावर 28. हा आकडा एक सन्मानपूर्वक टार्गेट गाठायचा आहे. राहुल चौधरी यांचा संघर्ष आपण पाहताय. 2 षटकार, 1 चौकार आणि 18 धावांची एक नाबाद नॉट आउट खेळी साकार करतात अजूनपर्यंत मिस्टर राहुल चौधरी. पुन्हा एकदा भावीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आता मात्र ऑफस्टमच्या बाहेर दडपण आहे या युवा गोलंदाजावर. राहुल चौधरी नावाचं वादळ घोंगावतंय आणि ते दडपण त्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा. धावसंख्या 29. 29. दुपारच्या सत्रानंतर आपण पाहताय दुपारच्या सत्राचं क्रिकेट. आता मात्र अजून एक व्हाईट बॉल, उदयजी तांडेल अनुभव अशी पंचगिरी आपण पाहताय. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. धावसंख्या 30 या आकड्यावर. हे दडपण आहे. या प्रेशराइज सिच्युएशन मध्ये काहीतरी कानमंत्र नमितला द्यावा लागेल. भावीन याला नियंत्रण, गुणवत्ता तर खूप आहे, मात्र राहुल चौधरी नावाचा दडपण, प्रेशर, तो फलंदाज आपण पाहताय आणि ते दडपण फेस करतोय हा भावीन. इट्स अ क्रिकेट, यालाच म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. बघूया. हा एक फटका, हाय अँड हँडसम. यस, तिसरा षटकार. नाव आहे राहुल चौधरी याच्या बॅट मधून आलेला हे उंच पुरे षटकार आणि धावसंख्या धावफलकावर 36 या आकड्यावर. यस, बघा ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला, पहिल्या सामन्यामध्ये 4 डॉट बॉल खेळला ॲज अ गोलंदाज म्हणून आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं राहुल चौधरी याने 3 षटकार हॅट्रिक मारली. षटकारांची प्रेशराइज सिच्युएशन होतं चोलेगाव संघाकरता. विकेट परतले होते डगआउटमध्ये 2 आणि आपण पाहताय 36 धावा आणि वैयक्तिक खेळतोय 25 धावांची खेळी साकार करतोय. तब्बल 3 षटकार, 1 चौकार. राहुल चौधरी नावाचं हे दुपारच्या सत्राचं वादळ खेळपट्टीवर. अजून एक हो 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 लांब. षटकार तब्बल या स्पर्धेच्या टॅक रेकॉर्ड बुक मध्ये नाव कोरलं जाईल. मागच्या सामन्यामध्ये देखील हॅट्रिक साधली होती एका गोलंदाजाने. अनेक ट्रॅक रेकॉर्ड मग त्याची नोंद घेतली जाते. आता तर लाईव्ह टेलिकास्टचं क्षेत्र आहे, त्याच्यामुळे ती नोंद तर त्वरित आपल्याला उपलब्ध असते. 4 षटकार राहुल चौधरी याचा खेळ आवडला असेल प्रेक्षकांनो. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे या राहुल चौधरी करता. काय फटके साकार केले, ताकद आणि ताकदीचं प्रदर्शन, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय आणि हा सराव दिसतोय. आणि सर्वात महत्त्वाचा हा अनुभवी बॅटर आहे या चोलेगाव संघाचा. धावसंख्या धावफलकावर 42 या आकड्यावर. संघर्ष, मग अशी म्हटलं ना चोलेगाव संघाकरता संघर्षाचं क्रिकेट होतं तिसऱ्या षटकामध्ये. आणि या संघर्षाच्या क्रिकेटमध्ये मी म्हणेन अजूनपर्यंत तरी संघर्षाची शर्यत या राहुल चौधरी यांनी जिंकलेली आहे.
आता मात्र बॅटच्या फ्लोमध्ये येत नाही तोपर्यंत इनर एज लागला, चेंडू गेला डिक्लेअर 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 क्षेत्रामध्ये डी झोनमध्ये आणि धावसंख्या पोहोचते 1 धावेने 43 आकड्यावर. झोणी तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बघा किती वेळ लागला या षटकाकरता, कारण 4 षटकार तब्बल उंच पुरे मारले आणि खऱ्या अर्थाने 3 वाईट बॉल दडपण पेस केलं. भाविन यंग टॅलेंटेड असा गोलंदाज आहे, मात्र हे षटक त्याच्या स्वप्नात राहील. आता मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर पंच उदयजी तांडेल आमच्याकडे टर्न होत आहेत. वाईट बॉल धावसंख्या धावफलकावर 44 आकड्यावर 44 धावांचा धावफलक आपण पाहताय. राहुल चौधरी तयार सज्ज सावध. आता मात्र शॉर्ट लिमिट ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. थोडंसं रणनीती बदलण्याचा प्रयत्न. भाविन याचा राईट आर्म राऊंड विकेट, गोलंदाजीचा एंड बदलण्याचा प्रयत्न आहे, अजूनपर्यंत यश मिळत नाही. आता मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका बॅटच्या रिझन मध्ये आला नाही तोपर्यंत आपण पाहू शकाल शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये 30 यार्ड मध्ये एकच धाव. षटक संपलाय 3 षटकांचा खेळ. धावसंख्या 45 आकड्यावर. तब्बल या षटकामध्ये 30 धावा खर्च केलेल्या आहेत. आपण पाहिल्या तब्बल 4 षटकार मारले राहुल चौधरी यांनी. धावसंख्या 45 आकड्यावर. नवीन गोलंदाज नमित आपण पाहताय स्लॉग वर्स. मगाशी बदली गोलंदाज म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली होती पहिल्या इनिंगमध्ये आणि पहिल्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच हिरो 32 धावांची नॉट आउट केली. आता मात्र नमित ॲज अ गोलंदाज युनिट म्हणून कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल डाव्या स्टंपच्या बाहेर स्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर वाईट बॉल एक्स्ट्राज 1 ॲड इनटू द टीम टोटल. धावसंख्या 46 आकड्यावर. 46 धावांचा धावफलक. तर मात्र लो फुलटॉस बॉल सरळ भेटतोय या काऊ कॉर्नर सीमा रेषेला. सुरेख टायमिंग शॉट, प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावसंख्या धावफलकावर 50 ऑन बोर्ड. सोलेगाव संघाच्या अर्धशतक धावफलकावर आणि राहुल चौधरी याचा अजून एक तडाखा. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला ना सध्याच्या या नव्या युगामध्ये अशा प्रकारच्या मिड विकेट स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर ज्याला म्हटलं जातं ते क्षेत्र मग विराट कोहली असेल, के राहुल असेल, रोहित शर्मा असेल, अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये अनेक फटके पाहायला मिळाले. कलात्मक स्ट्रोक होता राहुल चौधरी याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा नमित. आता मात्र फटका फसलाय. संधी आहे आणि संधी सोडत नाही. जसा झेल पकडला त्या चेंडूवर राग काढला मी म्हणेन. अजून एक विकेट इनटू द डगआउट मध्ये. दुसरा विकेट मात्र राहुल याच्या बॅटिंगचा. राहुल जसा डगआउट मध्ये पडतील ना टाळ्यांचा प्रतिसाद येईल, प्रोत्साहन येईल. मी म्हणेन प्रेक्षकांना टाळ्या वाजवा यांच्याकरता. सोलेगाव या गावातून आलेला बॅटर. 12 चेंडू 37 धावाची मॅरेथॉन इनिंग. तब्बल 4 षटकार 2 चौकार एक सेट केलेला टार्गेट आहे आणि खऱ्या अर्थाने अजूनही 4थं षटक प्रगतीपथावर. राहुल चौधरी ॲज अ बॅटर म्हणून सुरेख कामगिरी. नवीन फलंदाज यश आपल्याला दिसतोय. काय उंची आहे सोलेगाव संघाच्या सर्व खेळाडूंची. यश पांचाल 99 क्रमांकाची ती जर्सी आपण पाहतोय. मिस्टर यश. अजूनही नमित याला मिळालेलं पहिलं यश. नमित खांद्याचा वापर करतोय, थोडंसं व्हेरिएशन दाखवतोय. मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर अजून एक वाईट बॉल एक्स्ट्रा. धावसंख्या 51 आकड्यावर. 51 धावांचं धावफलक. संघर्षाचं क्रिकेट चालू आहे. सोलेगाव विपक्ष तुर्भेगाव.
अजून एक शॉर्ट आर्म पुलचा फटका, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, इट्स अ मॅक्सिमम, ह्यूज हिट. यश, शॉर्ट आर्म पुलचा फटका, प्रॉपर टायमिंग, पाहिलं तो षटकार. आता मात्र बॅटच्या खालच्या टोला लागतोय. 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 58, 58. स्लॉग ओव्हरचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन बॅटर आपण पाहू शकाल, मला वाटतं अक्षय स्ट्राईक इंडला तो पहिल्यांदाच. 4थ्या क्रमांकाचा बॅटर. 2 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंगचा पूर्वार्धाचा. धावसंख्या 58, 58 ऑन बोर्ड. आता मात्र अक्षय याच्या बॅटचा फ्लो आपण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये एक षटकार चौकार, जेव्हा मी म्हटलं होतं सुरेश रैनाची आठवण करून दिली, आणि या फटक्याने देखील पुन्हा एकदा सुरेश रैनाच्या बॅटचा फ्लो जसा असायचा तशाच प्रकारचा आठवण करून दिली. अक्षय याच्या बॅटचा फ्लो. अजून एक मॅक्सिमम. धावसंख्या 64 ऑन बोर्ड. 64 धावा धावफलकावर. हे क्रिकेट आहे मित्रांनो. ओहो, स्लॉकस्लिपचा फटका मात्र डिक्लेअर झोन कडे जाईल. टप्पा पडला, चेंडूचा थोडासा हलकासा खाली राहिला, बॅटचा बॉटम एज इनर एज लागला, आणि एका धावेनं संपलाय पहिल्या इनिंगचा खेळ. धावसंख्या 65. आता मात्र हाय टार्गेट आजच्या दिवसामध्ये गाठायचं आहे दुर्बे 11 संघाला. 66 धावांचं टार्गेट. बघूया कशा प्रकारे हा टार्गेट अचीव करतील डीजे. ...66 डावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे.
आपण पाहू शकाल माझ्या समवेत आज की स्कोररची ही लाईव्ह टेलिकास्टची टीम आहे. सूरज ॲज अ गुणलेखक म्हणून आणि सोनू पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला DJ सॅम सारसोले. रोशन म्हात्रे, DJ वादन, DJ रोशन याच्या बोटांची जादू. एका बाजूला सोनू पाटीलची कीबोर्डवर जादू दिसते. नीट अँड क्लीन असं प्रेक्षक म्हणून आपण पाहताय लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून. की स्कोर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. 66 डावांचं टार्गेट. कुठलाही आकडा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही कुठल्याही क्रिकेटमध्ये. मात्र तुमच्या मनामध्ये असलेला आकडा विजयाचा आत्मविश्वास. 66 डावा ऑन बोर्ड. पहिलाच बॉल एक्झिक्यूट केला हाय कोऑर्डिनेशनने. नव्या युगाचं नवं क्रिकेट आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा कव्हर पॉईंट रिझनमध्ये षटकार. अशाच प्रकारचा षटकार वीरेंद्र सेहवागने वकार युनिसला मारला होता विश्वचषकामध्ये. त्याच आठवणी. नव्या युगाचं नवं क्रिकेट आहे. मात्र वीरेंद्र सेहवाग नावाचा बॅटर होता ना भारताचा, तेव्हा त्याने पूर्ण क्रिकेट बदलून टाकलं होतं. टेस्ट क्रिकेट असेल, ओडिया क्रिकेट असेल, त्याच्यानंतर T20 क्रिकेट. आणि नमित अतिशय फॉर्ममध्ये आहे. एका सीझन त्याचा आउट ऑफ फॉर्म गेला. नमित याचा व्यावसायिक क्रिकेट खेळलेला आहे मागील काही वर्ष. आणि नमित यानं नवी मुंबईचं क्रिकेट हे व्यावसायिकतेच्या जोरावर अनेक राज्यांमध्ये खेळून आलेला मिस्टर नमित पाटील याचा धमाका धडाका. 66 डावांचं टार्गेट आहे. बघूया पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. हा आत्मविश्वास दिला. मै हूं ना जशास तसं प्रत्युत्तर देताना पाहतोय मिस्टर नमित पाटील. अजून एक तडाखा. लाजवाब स्ट्रोक. पंच परंतु डिक्लेअर क्षेत्र आहे. यस, डी क्षेत्र आहे, घोषित क्षेत्र आहे. एकच धाव. धावसंख्या 7 या आकड्यावर. कट, लेट कट, स्क्वेअर कट. काय फटकेबाजी चालू आहे नमित पाटील याची देखील. एका बाजूला गोलंदाज आहे. P1चा षटक हाताळतोय मिस्टर साहिल. साहिलकडे एक चांगली गुणवत्ता आहे. मात्र साहिलला आव्हान आहे, रोखायचं आहे मिस्टर नमित पाटीलला. त्याचा स्टान्स बघा, थोडीशी स्टाईल बघा नमित पाटील याची. आता मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर अतिरिक्त आपण पाहिलं गती देण्याचा प्रयत्न होता या गोलंदाज साहिल याचा. मात्र या गती देण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन ट्रॅक मिस केली. डाव्या स्टिकच्या बाहेर डिलिव्हरी पिच झाल्यानंतर व्हाईट बॉल. एक्स्ट्राज एक. धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 विदाउट लॉस. तुर्भे 11 संघ. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज झालाय. तर मात्र बॅटचा कडा, बॅटचा एज लागला होता. संधी होती यष्टांच्या मागे. डिक्लेअर क्षेत्राकडे गेला हा चेंडू. धावसंख्या 9. वड ॲड इन टू द टोटल. धावसंख्या 9 या आकड्यावर. $66 डावांचं टार्गेटला प्रत्युत्तर द्यायचं आहे. टार्गेट अचिवेबल आकडा अचीव करायचा आहे, गाठायचा आहे मी म्हणेन. कुठे गेला चेंडू? धावसंख्या 9 या आकड्यावर. साहिल कमबॅक केलेला आहे मागील 2 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर पडका चांगला होता. डिक्लेअर क्षेत्राकडे गेला. वंडी, व्हाईट बॉल, वंडी. अशा प्रकारे 9 धावा धावपलकावर आपण पाहताय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत दोन्ही बॅटर. एका बाजूला नमित पाटील स्ट्राईक एंडला, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल पंकज लेदर बॉलचे धडे नेहमीच देताना पाहतोय. पंकजला अनेक मैदानावर आपण पाहतो. पंकज एक अष्टपैलू कॅटेगरी असलेला नवी मुंबई शहरातील एक जबरदस्त फलंदाज आणि गोलंदाज. पुन्हा एकदा नमित सज्ज होतोय. साहिलला गुणवत्ता दाखवावी लागेल. साहिलला आपली परिपक्वता दाखवावी लागेल. साहिलला व्हेरिएशन आणि टर्न दाखवावा लागेल. आता मात्र शफल झाल्यानंतर हा फटका आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये 30 यार्ड मध्ये. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या दशकात 10 आकडा ओलांडलेला आहे. 10 धावा धावपलकावर. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. P1चं षटक हाताळतोय साहिल यानं कमबॅक केलं. जबरदस्त कमबॅक. आता मात्र शेवटचा चेंडू डिलिव्हर इन पिच करेल.
स्ट्राईक एंडला येतो मिस्टर पंकज. 2 बॉल बाकी. यस, 2 चेंडूचा खेळ बाकी. मॅप करा. धावसंख्या 10 या आकड्यावर. पंकज ऑन स्ट्राईक एंडला. आपण पाहताय सलामीचा बॅटर ज्याच्याकडे एक वेगळी गुणवत्ता भरलेली आहे. पहिलाच बॉल मारला, येतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि याच्या पायातून याच्या ढेंगणातून पसार. आमचे गुरुवारी असते ना आता दशरथ पाटील, तर शब्दांची फेक केली असती. वाकायला पाहिजे होतं, शरीर झोकायला पाहिजे होतं मी म्हणेन फिल्डिंग करताना. मात्र लेझी एलिगेन्स याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आणि हा चौकार. धावसंख्या धावपलकावर 14 या आकड्यावर. 14. या आकड्यावर धावपलक. पंकज याच्या बॅटमधून निघालेला फटका चौकार गेला मी म्हणेन. आता मात्र P1च्या षटकातील साहिल शेवटचा चेंडू डिलिव्हर इन पिच करेल पंकज करता. ऑफ ड्राईव्हचा फटका. प्रोटेक्शन आहे डीपचं, तोपर्यंत एकच धाव शतरक्षण होतंय. षटक संपलं. सरासरीचं षटक मी म्हणेन, सरासरीचं क्रिकेट. थोडीशी चुकी केली थोडं मिड विकेट रिजनमध्ये आणि त्याच्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड, 0 विकेट. आपण पाहतोय 15 धावा धावपलकावर. डीजे कास्ट. नीट अँड क्लीन. टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजीचा वापर करताना पाहतोय. या ठिकाणी 17 धावा प्रति षटकामध्ये हव्या आहेत, म्हणजे 51 धावांची आवश्यकता आहे मर्यादित 18 चेंडूमध्ये. मुकेश बघूया. मुकेश गोलंदाज म्हणून P1चं षटक. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण पाहिलं तर सीमा रेषे लगत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, थर्ड एक्स्ट्रा कव्हर सीझनमध्ये आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल, हा फटका एक्झिक्यूट केले जाईल ही ताकद आहे आणि पंकज याच्या बॅटमधून अजून एक चौकार. धावसंख्या पंकजाची बॅटची आणि ऋषभ पंतला अनेक वेळा असे फटके मारताना पाहिलेले आहेत. धावसंख्या 19 या आकड्यावर. पंकज सध्या सावध होतोय. गोलंदाज बघूया ट्रॅकवर. आगामी चेंडू तयार. आता मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये काटा बदलतोय आणि रोहित एक सर्वोत्तम फिल्डर आहे या चोलेगाव संघामधील. पहिल्या सामन्यामध्ये 2 अप्रतिम झेल आणि या सामन्यामध्ये अजून एक झेल. शिडको आणि महाराष्ट्र प्रशासनाविरोधात 5 हुतात्मे गेले होते आणि शेकडो जखमी झाले होते. हा इतिहास आहे आमच्या दिबा पाटलांच्या संघर्षाचा. धन्यवाद डीजे. बॅक टू द क्रिकेट जाऊया. धावसंख्या 19 या आकड्यावर. आता मात्र अजून एक धमाका. मात्र संधी, पुन्हा एकदा संधी. रोहित चुकी करणार नाही. बॅक टू बॅक दुसरा झेल या क्षेत्रामध्ये. सीमा रेषेलगत टिपलेले झेल आणि दुसरा विकेट पाहतोय. 0 या आकड्यावर. भोपळा न फोडता परतावा लागेल मिस्टर रवी याला. दुसरा विकेट इनटू द डगआउट.
दिवसाचा विचार केला तर पहिला दिवस गाजवला तो रिद्धी सिद्धी कोपरी, दुसरा शनिवारचा दिवस बोनकोडे 11 आणि आता मात्र संघर्ष चालू आहे. आपण पाहत चोले गावाचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला तुर्बेगाव डोंबोली परिसराचा चोलेगाव, ज्याचा राजकीय आणि सामाजिक परिस्थिती मागील सोशल मीडियावर आम्ही पाहत होतो या चोलेगावाबद्दल. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहता एक चांगलं क्रिकेट. आता मात्र शॉर्ट अंपुलचा फटका. ओ हो हो हो, छोटा पॅकेज बडा धमाका. आपण पाहताय ताकद झोकून दिली या चेंडूवर. राहुल कांबळे याच्या बॅटचा फ्लो, हा षटकार. सर्वोत्तम फिल्डर म्हणून ज्याची गणना आहे सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये, तोच हा फलंदाज आपण पाहताय जर राहुल कांबळे. बघूया षटकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 25 या आकड्यावर 2 विकेट नंतर आलाय एक षटकार. अजून एक फटका. मात्र आपण पाहताय कव्हर पॉइंट रिजन मध्ये, डीपिश कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव, धावसंख्या 26. 13 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 13 बॉल 40 धावा. धाव आपण पाहताय. गती परिवर्तन चुकी केली मी म्हणेन, कारण नमित फॉर्म मध्ये आहे, नमित फ्लो मध्ये आहे. लाईन घेरली आणि या बॉलला पाठवलं स्लॉटच्या बाहेर. लॉंग ऑन डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर सीमारेषे बाहेर. नमित पाटील याच्या बॅटचा फ्लो अजून एक मॅक्सिमम. व्यासपीठावरून क्रिकेटच्या पटलावरून क्रिकेट आणि संगीत याचं अतूट नाटं आहे. धावपळीचं धकाधकीचं युग आहे मित्रांनो. तुमच्या मनामध्ये दडपण असेल, एक तर संगीत ऐका, एक तर देवाचं स्मरण करा, जरुरी आहे. धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल एकूण 34 धावा, 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. स्कोर कार्डवर 32 धावा लागलेल्या आहेत. 12 बॉल 34 धावांची रिक्वायरमेंट. 17.5ची सरासरी, 17ची सरासरी गाठायची आहे. बघूया हा फटका. आपण पाहताय मिड ऑफ रिजन मध्ये आणि परतावं लागेल. धावचित धावचित क्रिकेटमध्ये अशुभ म्हटलं जातं. या विकेटला धावचित जावं लागेल. बॅटरला मिस्टर राहुल याला इन टू द डगआउट मध्ये. तिसरा बॅटर डगआउट मध्ये 32 या आकड्यावर. चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 34 धावांचा धावफलक टार्गेट गणित आकडा समीकरण ज्याला म्हटलं जातं. नमित याचा धमाका. हाय हाय अँड हँडसम, लॉंग लॉंग ह्यूज हिट मॅक्सिमम. आता मात्र समीकरण बदललं. 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता. नमित स्ट्राईक एंडला. अजून एक फ्लो. ओ हो हो हो, मार्को स्टीवोची आठवण करून देणारा हा स्लॉकशिप फडका. नव्या युगाच्या क्रिकेट मधला नमित पाटील याच्या बॅटचा फ्लो. अजून एक मॅक्सिमम. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा कमबॅक केलं नमित पाटील यानं. पुन्हा एकदा बघूया. 2 लगातार 2 षटकार. हॅट्रिक गाठील का षटकारांची. 9 चेंडू आणि 22 धावा. अजून एक. हो हो हो, व्हॉट अ फ्लिक ऑफ द रिस्क पाहायला मिळतंय.
तीन चेंडू, तीन षटकार. नमित पाटील याचा खेळ आवडला असेल प्रेक्षकांना, टाळ्या होऊन जाऊ दे या षटकाराकरता देखील. सुरेख फलंदाजी. आता मात्र स्लो बॉल. हो, हवेमध्ये स्विंग केला, मात्र थोडासा बॅकफुटवर जाऊन त्याला टर्न केला बॉलला. आपण पाहताय चेंडू गेला शॉर्ट मिड विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एकच धाव. धावसंख्या स्कोर कार्डवर 51. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 7 बॉल 15 धावा. सात चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हा बॉल महत्वाचा आहे या सामन्यामध्ये. बॅटर आहे नवीन बॅटर मिस्टर रवी. रोनित पाटील, नमित पाटील भावांची जोडी. शॉर्ट अंपुलचा फटका, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू येतोय मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता. संपलाय 3 षटकांचा खेळ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 या आकड्यावर. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. या डीजे मी निघालो. नमित पाटील एका बाजूला. फाईट फॉर युअर ड्रीम, फाईट फॉर युअर ड्रीम अँड युअर ड्रीम विल फाईट फॉर यू. अशा प्रकारचं चित्र या खेळपट्टीवर या मैदानावर फायटिंग स्पिरिट दाखवतोय. एका बाजूला या नवी मुंबई क्षेत्रातील पंचक्रोशीतील क्रिकेटपटू नमित पाटील, दुसऱ्या बाजूला सोलेगाव. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आता मात्र नवीन गोलंदाज स्लॉगवर सातालतोय. तसेच आदरणीय मंगेशजी पिसाले साहेब यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. बघूया गोलंदाज अक्षय स्ट्राईक एंडला आपण पाहताय. रोनित पाटील. हा फटका एक्झिक्यूट केलाय ऑफ ड्राईव्हच्या रूपाने. आपण पाहताय लॉंग ऑफ रिझन मध्ये एकच धाव. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. नमित पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहताय. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बॅलन्स आहे क्रिकेट. एखादा विकेट सोलेगाव संघाला आत्मविश्वास मिळवून जाईल आणि दुसऱ्या बाजूला जर चौकार षटकार लागला तर हा सामना ओपन अप होईल मी म्हणेन. बघूया काय घडतंय क्रिकेटमध्ये. जशाच जड तरला उत्तर नाही आहे. येणारा काल ठरवेल. घोडा आणि मैदान जवळ आहे. आपण पाहताय स्ट्राईक एंडला नमित पाटील, दुसऱ्या बाजूला गोलंदाजच्या एंडला अक्षय. हो हा फटका, ही ताकद. नमित पाटील याच्या बॅट मधून लॉंग ऑनची सीमारेषा भेदलाय या फटक्याने. अजून एक मॅक्सिमम.
वर पाहू शकाल 10 चेंडू आणि 40 धावांची खेळी आणि आता मात्र मर्यादित 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. फिनिशिंग टच करेल का मिस्टर नमित पाटील? 10 चेंडू 40 धावा, तब्बल या 40 धावांमध्ये 6 षटकार आपण पाहायला मिळाले. नमित पाटील याच्या बॅटचा फ्लो परफेक्ट, मिडल ऑफ द बॅट, फटके हाय हाय ऑन द बँक. आपण पाहताय साऊंड क्लिक होतोय त्या बॅटवर आणि खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपण पाहताय रिपीट टेलिकास्ट. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नमित ऑन स्ट्राईक इनला. अजून एक हेलिकॉप्टर आलाय, लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर लँड होईल ना. या RSA गोठवलीच्या मैदानावर नमित पाटील याचा दर्जा, सर्वोत्तम दर्जा या स्पर्धेमध्ये. काही करायचं आहे ना तर स्वतःच्या हिमतीवर करा असं म्हटलं जातं. ही हिंमत दाखवली नमित पाटील यानं. आता मात्र हा यस विजयी डिक्लेअर क्षेत्रामध्ये 22च्या रूपाने वेल प्लेड नमित, वेल प्लेड. अर्धशतक हुकलं मात्र तुर्बे संघानं हा सामना जिंकला. आगामी पात्रता फेरीमध्ये प्रवेश आणि चोलेगाव संघ जाऊन आपल्याला विश्लेषण करावं लागेल. आपण आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात त्याकरता आपल्याला शुभेच्छा देतोय आणि आपण एक फाईट स्पिरिट दाखवला त्याकरता अनेक अनेक शुभेच्छा. प्लेयर ऑफ द मॅच टॉस करता या लगेच. महापे, रुद्र 11, महापे आणि तुर्बे 11 या सामन्याचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच. जे मी म्हटलं ना, जे करायचं आहे ते स्वतः